आणि त्यांच्या मागच्या 3 पिढ्यांचा जरा मी इतिहासाचा संशोधक बनलेला नाही, पण अभ्यासक आहे. आज या ठिकाणी बसण्याचं कारण तुमच्यापैकी सर्वांना माहीत असेल तर सांगतो की या माणसाने महात्मा ज्योतिराव फुलेंनी जे सर्व वाङ्मय निर्माण केलं त्यामध्ये एक अतिशय महत्वाचा भाग आहे. त्यांनी सत्यमेव जयते या शीर्षकाखाली एक संविधान लिहिलं. आज भारतीय संविधानाचं ब्रीदवाक्य कोणतं आहे? सत्यमेव जयते. घटना 1947 साली 48 साली पास झाली, पण महात्मा ज्योतिराव फुलेंनी सत्यमेव जयतेचा पुकारा त्याच्या अगोदर 80 वर्ष केला. आज या ठिकाणी ठाकरे आले, पण ठाकरेंनी मला सांगायचं हे आताचं आंदोलन सोडा, पण या महाराष्ट्रामध्ये ठाकरेंच्या घराण्याचं त्यांचे आजोबा हे सर्वात या ज्योतिराव फुलेंच्या चळवळीशी इतके जुळले आहेत. आणि म्हणून मला वाटतं की महात्मा ज्योतिराव फुलेंचं काय वाटलं सर, आमचे जे ज्यांचे आजोबा आहेत या आजोबांनी सातारला एक परिषद घेतली होती, सर्वांनी मिळून घेतली होती. ती मराठेतरांची परिषद होती आणि त्यांनी एवढी क्रांती केली ते सगळे काही नाही. आज मुंबईचा आग्रह धरून बसले. त्यावेळेला गंमत झाली की 2 तिकिटं होती, तो इतिहासाचा भाग सोडून 2 तिकिटं होती. यांच्या आजोबाने सांगितलं एक तिकीट भास्करराव जाधवांना गेले हे बरोबर आहे, पण दुसरं तिकीट त्या दारूच्या ह्या माणसाला कशाला देत आहे, कशाला त्याचा खूप देते नाही जाणणार. बाबासाहेब आंबेडकर यांचे आजोबा सगळे, अण्णासाहेब लठ्ठे सगळे, बाबासाहेब सगळे जमले आणि दुसरा जो कॅन्डिडेट दिला होता दारू विकाय त्याला पाडला. हे तुम्हाला मला सांगायचं. आज हे मागणी करतायत, त्यावेळेला त्यांनी काय सांगितलं, आम्ही काही शतांनी हाणणार आहोत का. आज हे म्हणतात मुंबई कुणाची, हे आज बोलत नाहीत. या मुंबईबद्दलचा इतिहास आणि महाराष्ट्राबद्दलचा इतिहास जो इतिहास त्यात ठाकरेंनी केलेली ज्या गोष्टी आहेत, हिंदुत्व सर्व गोष्टीवर बोलणं झालंय. आज हे बोलतायत, पण त्यावेळेला सुद्धा हिंदुत्वाबद्दलचं स्वतःचं म्हणणं ठाकरेंनी वेगळ्या पद्धतीने मांडलेलं आहे. ही गोष्ट इतिहासाची लक्षात घेतली पाहिजे. तेव्हा आज फुलेवाड्यामध्ये उद्धव ठाकरे आलेत, मला माहीत नाही ही त्यांची पहिली भेट आहे का दुसरी का तिसरी मला माहीत नाही. आणि संजय राऊत बरोबर आले, फार मागे ते आले होते ते म्हणतात. पण आज बरं झालं की आज देशापुढे ज्याला सत्यमेव जयते हा नारा खरा